13 ऑगस्ट पासून कबूतर खाण्यासाठी उपोषण। जैन मुनींचा सरकारला इशारा। आमचं आंदोलन स्टार्ट राहणार, आम्ही शांती बसणार नाही। कबुतरांसाठी गरज पडल्यास शस्त्र हाती घेऊ। आम्ही शस्त्र पण उचलू करून आमच्या धर्माच्या जर विरुद्ध राहिलं तर बस। दादरमधील कबूतरखाना बंद करण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिल्यानंतर आता जैन समाज आक्रमक झालाय। जैन समाजानं कबूतरखान्यासाठी उपोषणाचं आणि आंदोलनाचं हत्यार उपोषणार असल्याचं जाहीर केलंय। त्यामुळे कबूतरखान्याचा वाद दिवसेंदिवस चिघळत असल्याचं पाहायला मिळतंय। अशातच जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी 13 ऑगस्ट पासून न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जैन समाज उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय। 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार, आम्ही शांती बसणार नाही। बरोबर ना? अनशन आम्ही शांतीप्रिय आहे, आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही। आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू। काही शस्त्र जे लोक शस्त्र बोलते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू करून आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना। आमच्या धर्माच्या जर विरुद्ध राहिलं तर बस। दुसरीकडे कोर्टाचा आदेश झुगारून कबुतरांना खायला घालणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे। दादरच्या कबूतरखाना येथे कबुतरांना खाद्य देण्यावरचा वाद जो आहे तो मागील काही दिवसापासून चिघळलेला आहे। सध्या मी त्याच ठिकाणी आहे आणि आपण पाहत आहोत की मागील काही दिवसांपासून नागरिक जे आहे ते काही या ठिकाणी येत होते आणि कबुतरांना खाद्य देत होते आणि याच अनुषंगाने पालिकेने आता कारवाईची खरं तर आपण बघतो कारवाई सुरू केलेली आहे। या सगळ्या संदर्भात कोर्टाने खाद्य न देण्याचे आदेश दिल्यानंतर आपण पाहत आहोत की आता मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। सोबतच मुंबई पोलीस यांचा देखील या ठिकाणी आपल्याला बंदोबस्त वाढल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदेंनी जैन मुनींच्या इशाऱ्यावर कठोर शब्दात टीका केली आहे। एखादा समाज हट्टीपणा करत असेल, अविवेकी वागत असेल तर आणि कायद्यालाही जुमानणार नसेल, त्यांच्या मंदिराला त्यांनी जाळ्या लावलेल्या आहेत आणि दुसऱ्याला मात्र उपद्रव व्हावा आणि आपण सेफ राहावं, ही कुठली सहिष्णुता आहे? कबुतरांच्या विष्ठेनं होणाऱ्या आजारामुळे अनेक नागरिकांनीही संताप व्यक्त केलाय। कबुतरांचा खूपच त्रास होतो, कारण त्यांची विष्ठा ही खरोखर आपल्या सगळ्या मनुष्य जातीसाठी खूपच ती हानिकारक आहे। तरी पण एखाद्या समाजाने त्याच्यासाठी कोर्टाचे सगळे निर्देश झुगारून रस्त्यावर उतरून आंदोलन करणं हे केव्हाही चुकीचं आहे। ब्रिटिश काळापासून मुंबईत काही सामाजिक आणि धार्मिक महत्व असलेले तब्बल 51 कबूतरखाने आहेत। त्यामुळे कबुतरांची संख्याही वाढून नागरिकांना अनेक गंभीर आजारांना सामोरं जावं लागतंय। म्हणूनच न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबईतील कबूतरखाने बंद करण्यात आले। तसंच कबुतरांना खायला टाकणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। त्यामुळे सरकार उच्च न्यायालयाचा आदेश पाळून नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणार की धार्मिक संघटनांच्या रेट्या पुढे झुकणार, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। रुपाली बडवेसह गणेश कवडे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।